हॅलो गायज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर. मी आता आलो धुळ्याच्या घरी. हे माझं धुळ्याचं घर आहे आणि या घराचं मी तुम्हाला पूर्ण टूर देणार. सुरुवातपासून तर शेवटपर्यंत पूर्ण तुम्हाला घर दाखवणार. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा लगेच नोटिफिकेशन येईल. आणि प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. ठीक आहे गाईज, स्टे ट्यून, कुठे जाऊ नका. मी सुरुवात करतोय ओट्यापासून. या ओट्यावर आम्ही सगळे बसून संध्याकाळी टाइमपास करत बसायचो. ही आपली मेन एंट्री आणि हा आहे पहिला हॉल. पहिला हॉल याच्यासाठी म्हणतोय कारण की या घराला 2 हॉल आहेत आणि ही बंगळी मोस्टली सगळ्यांकडेच असते. खांदे साईडला काही काही झुला म्हणतात, काही काही बंगळी म्हणतात. आम्ही बंगळी म्हणतो. आणि आपलं चॅनल गेट पॅक. आता आपण जातोय हॉल नंबर 2. याला मी बैठक घर म्हणतो. असा काही पूर्ण हॉल आहे. 1992ला हे घर बांधण्यात आले. माझे आजोबा त्यांनी हे घर बांधले. आणि आता आपण जातोय किचनमध्ये. हे किचन आहे. जुनं बांधकाम असल्यामुळे स्टोरेज स्पेस खूप जास्ती आहे या घराला. पूर्ण असं किचन आहे. वरती सगळी जर्मनची भांडी आहेत, डब्बे. हे इकडं सगळे पातेले. ते वापरत येत नाही म्हणून पप्पाने ते पॅक करून ठेवून दिले. आणि हे आहे स्टोर रूम. भरपूर जागा आहे. जागेची कमतरता नाही आहे. घर थोडं मेसी आहे कारण की एक बाईक घरात नसल्यावर घर थोडं मेसी असतात. तरी पप्पांनी आणि भाऊने सगळं आवरून ठेवलं आहे. बऱ्यापैकी सामान सगळं ठेवलं व्यवस्थित. जसे की पप्पाने सगळं ते पॅक करून ठेवलं. जे सामान लागणार तेच फक्त बाहेर ठेवलेलं आहे. सो आता आपण जातोय बेडरूम 1 मध्ये. हा बेडरूम माझ्या मोठ्या भावाचा आहे. हे सगळं त्याचं सामान आहे. आणि आपण आता जातोय दुसऱ्या बेडरूम मध्ये. हा असं काही पूर्ण एक बेडरूम आहे. 2 बेडरूम, 2 हॉल, 1 किचन. आणि हा जो पॅसेज दिसतो तुम्हाला, इकडे टॉयलेट बाथरूम आहे. 2 टॉयलेट, 1 बाथरूम, 1 कमोड आहे आणि एक आपलं इंडियन आहे. आणि हा आहे मागचा दरवाजा. मागच्या दरवाजातून बाहेर जायचं मस्तपैकी. तर इथं आपण पोचतोय जिन्यावर जायला जो रस्ता त्या ठिकाणी. सो हे वॉशिंग मशीन आहे. ज्या दिवशी मावशी येते त्या दिवशी आम्ही वॉशिंग मशीन वापरतो, नाहीतर मग मावशी इथे धुणे आणि भांडे करून येतात. सो पॅसेज आहे असा पूर्ण. इथून पुढे गेल्यावर ही लागते विहीर. आणि आता आपण जातो टेरेसवर. टेरेसवर आमचं क्रिकेट ग्राउंड आहे. कसं ते तुम्हाला सांगतो मी. आपण पोचलो टेरेसवर. सो हे असं भलं मोठं टेरेस आहे. क्रिकेट ग्राउंड मी याच्याकरता बोललो कारण की लहान असताना आम्ही इथे क्रिकेट खेळायचो. हा जो बीम आहे हा आमचं स्टंप असायचे आमचे हे. आणि हे पूर्ण खेळायचं आमचं ग्राउंड. याची मजा अजून एक अशी आहे की उन्हाळ्यामध्ये टेरेसवर झोपायला यायचं कारण की गरम व्हायचं म्हणून आम्ही वरतीच झोपायचो. पूर्ण परिवारवरती झोपायचा. छान गार हवेत चांदण्या बघत. सो असं हे पूर्ण होम टूर दाखवायचा मी प्रयत्न केला. मी ऑलमोस्ट सगळंच कव्हर केलेलं आहे. आणि हिरवळ तुम्ही बघू शकतात. पाठीमागे खूप हिरवळ आहे. खूप जुनी झाडं आहेत. हे कडुलिंबाचं झाड आहे. हे खिरण्याचं झाड आहे. खिरणी मला काही एक्सप्लेन करता येणार नाही, पण तरी असं ते निमोड्या कशा असतात
त्याचे ते फळ येतं छोटंसं, ते गोड लागतं खूप खायला. सो मी त्या पपई तोडून घेतलं त्या झाडाच्या. हे झाड मी आणि माझ्या भावाने 4 वर्षापूर्वी लावलं होतं. आणि तो कढीपत्ता आहे, जो की आपलं पावसाळ्यात नाही का असं कुठून नाही असं एक येऊन जातं, कढीपत्त्यानं जातं किंवा कधी आपलं कडुनिंबाचं झाडून जातं. तसं ते मम्मीने त्याला जोपासलं, त्याला चांगलं वाढवलं. कढीपत्त्याला हिंग आणि दह्याचं मिश्रण करून ताक बनवून ते टाकलं, चांगलंच वाढलेलं आहे. तो बस असं हे माझं धुळ्याचं घर आहे. कढीपत्ता फुल मोठा. तर तुम्हाला कसं वाटलं हे घर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, टेक केअर, बाय बाय.